मानधन वाढवा, थकीत रक्कम द्या, ई पीक पाहणी सहाय्यकाचा तहसीलदारांना इशारा व पेट्रोल भत्ता आणि सुरक्षा साहित्याची मागणी। शासनाचे ई पीक पाहणीचे काम करणाऱ्या जळगाव जामोद तालुक्यातील सहाय्यकांनी प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्यासह मानधनात योग्य वाढ करण्याची मागणी केली आहे। त्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। गेल्या 2 वर्षापासून ई पीक पाहणीचे काम करूनही मानधन मिळाले नसल्याचे सहाय्यकांनी निवेदनात म्हटले आहे। पेट्रोल, मोबाईल, इंटरनेट व इतर खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे मागील 2 वर्षाची प्रलंबित मानधन तातडीने अदा करावे, मानधनात वाढ करावी, प्रवास व पेट्रोल भत्ता द्यावा, तसेच सुरक्षा साहित्य व अपघात संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी सुनगावचे मोहनसिंह राजपूत, काजेगावचे मयूर हातेकर, केशव करंगळे, रामेश्वर नेमाडे, विशाल दुर्डे, अनिल लाधे, गणेश लासूरकर, भागवत लाहुडकार, पुरुषोत्तम काकडे, रामू इंगळे, संजय घोपे, अमोल तायडे, सुशील निर्मळ, कृष्णा वसतकार, आदित्य रोठे, यशवंत वायझोडे, नवनाथ मुळे व सहकारी उपस्थित होते। आज आम्ही जळगाव जामोद तहसीलदार साहेब यांना ही पाणी संदर्भात ज्या अडचणी येत आहेत त्या संदर्भात निवेदन दिलं। आज या निवेदनमध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की आम्हाला शासनाने जी अमाऊंट ठरवून दिली आहे 10 रुपये आणि 12 रुपये ही आम्हाला परवडत नाही आहे। आणि आज परिस्थिती पाहता शेतामध्ये आपण जर गेलो असता 3 ते 3.5 फुटापर्यंत सोयाबीन वाढले आहेत। एवढ्या सोयाबीनमध्ये जाऊन आम्हाला पीक पाहणी करावी लागत आहे। या पीक पाहणीसाठी आम्हाला खूप त्रास होत आहे आणि ॲप पण पूर्णपणे साथ देत नाही आहे। त्यासाठी तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केली की आम्हाला 10 आणि 12 रुपये जे मानधन दिले जात आहे ते वाढवून देण्यात यावं। आणि बहुधा असे म्हणजे प्रॉब्लेम येत आहेत की सहायकांना ही पीक पाहणी करताना कोणाला अस्वल, कोणाला साप आणि असे वन्यजीव दिसून येत आहेत, आढळून येत आहेत। तर यांच्यासाठी काहीतरी संरक्षण विमा किंवा यांना संरक्षण किट देण्यात यावी यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली। आणि बहुधा आता पाणी पावसाळ्यात दिवस आहेत, विजेचे खांब पडलेले असतात आणि सोयाबीन वाढलेले आहे। आतमध्ये शिरत असताना आपल्याला वीजचे तार आहेत काही समजत नाही आहे, त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत। तरी शासनाने या आमच्या निवेदनावरती विचार करावा आणि आम्हाला लवकरात लवकर योग्य ती मदत द्यावी ही शासनाला एक विनंती आहे आमची।